नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या अगोदर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जे की तुम्हाला आता होणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी खूप खूप उपयोगी पडणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला, महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली? तर बघा केव्हा झालेली आहे महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना? 1 मे 1962 रोजी ही विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना ही झालेली आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? तर बघा कोठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ? खाली ऑप्शन्स आहे, तर योग्य उत्तर आहे नागपूर। नागपूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती? तर बघा कोठे होती सातवाहन घराण्याची राजधानी? देवगिरी या ठिकाणी प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोण असतात घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख? प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो राज्यपाल हे असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? तर बघा किती वर्षाचा आहे विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल? प्रामुख्याने 6 वर्षाचा हा प्रामुख्याने कार्यकाल आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र घटना आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर या घटक राज्याची प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो स्वतःची स्वतंत्र घटना आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा घटना समितीवर आधारित। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी आपल्या भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिराकूड योजनेची निर्मिती टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निश्चयती आहे? तर बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेची निश्चयती आहे हिराकूड योजनेची निर्मिती? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेची निश्चयती ही आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नाबार्ड हे टिंबटिंब आहे? तर बघा काय आहे नाबार्ड हे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। नाबार्ड हे प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो ही एक बँक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रपतीस पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोण देत असतात राष्ट्रपतीस पद व गोपनीयतेची शपथ? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीस पद व गोपनीयतेची शपथ देतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडतात? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे लोकसभा या सभागृहामध्ये धनविधेयक हे सर्वप्रथम मांडतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाभियोगाचे कलम कोणते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा कोणते आहे महाभियोगाचे कलम? 61 हे महाभियोगाचे कलम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर बघा कोण असतात विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचे पदसिद्ध सभापती? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह कोणते? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं लोकसभा। लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती प्रतिनिधी निवडून दिले जातात? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती प्रतिनिधी निवडून दिले जातात? 19 इतके प्रतिनिधी हे प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून दिले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 40 कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना ही प्रामुख्याने केली जाते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
कोणत्या देशाकडून घटना दुरुस्तीची पद्धत स्वीकारण्यात आली आहे? बघा, घटनेवर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका या देशाकडून घटना दुरुस्तीची पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यपालाचे वटहुकूम काढण्याचे कलम कोणते? तर बघा, कोणते आहे राज्यपालाचे वटहुकूम काढण्याचे कलम? खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 213 हे कलम राज्यपालाचे वटहुकूम काढण्याचे कलम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर बघा, कोण होते घटना समितीचे हंगामी अध्यक्ष? या ठिकाणी कन्फ्युजन होऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, हंगामी अध्यक्ष आहेत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय कोण? तर बघा, कोण होते नोबेल पुरस्कार विजेते? आपल्या भारताचे पहिले रवींद्रनाथ टागोर हे प्रामुख्याने होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? तर बघा, कोण होते आपल्या भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती? श्रीमती मीरा कुमारी हे होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय भूदलातील म्हणजे आर्मी सर्वोच्च पद कोणते? तर बघा, कोणते आहे भारतीय भूदलातील सर्वोच्च पद? जनरल हे सर्वोच्च पद आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, राष्ट्रसभेचा जहाल कालखंड म्हणून कोणता काळ ओळखला जातो? तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 1905 ते 1920 हा काळ विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसभेचा जहाल कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे कोणास म्हणतात? तर बघा, कोणास म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक? लॉर्ड रिपन यांना प्रामुख्याने म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव काय? बघा, या अगोदर असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे हे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये रेल्वे पोस्ट व तारा यंत्रणाची सुरुवात कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा, कोणत्या अधिकाऱ्याने केलेली आहे आपल्या भारतामध्ये रेल्वे पोस्ट आणि तारा यंत्रणाची सुरुवात? लॉर्ड डलहौसी या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1861ला इंडियन हायकोर्टनुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना कुणी केली? तर बघा, कुणी केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 1861ला इंडियन हायकोर्टनुसार मुंबई, मद्रास आणि कोलकाता येथे उच्च न्यायालयाची स्थापना लॉर्ड कॅनिंग यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लॉर्ड मेयो यांनी कोणत्या साली पहिली जनगणना केली? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, लॉर्ड मेयो यांनी कोणत्या साली पहिली जनगणना केलेली आहे? तर बघा, 1872 मध्ये पहिली जनगणना ही केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन याने केली, परंतु फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती? तर बघा, कोणाची होती मुख्य फाळणीची कल्पना? सर विल्यम वॉर्ड यांची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ही कल्पना होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीयांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे ही मागणी इंग्रजाकडे कुणी केली? तर बघा, कुणी केलेला आहे सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे ही मागणी इंग्रजाकडे? नामदार गोखले यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा, कोण होते ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद? दादाबाई नौरोजी हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री भारतीयांना कुणी दिली? तर बघा, कुणी दिलेला आहे? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. आपल्या लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री भारतीयांना दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कुणी केली? तर बघा, कुणी केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये होम रूल लीगची स्थापना? लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून
कोणता दिवस पाळला जातो? तर बघा कोणता दिवस पाळला जातो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून 2 ऑक्टोबर, जे की महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी अहिंसा दिन हे पाळला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत? तर बघा प्रामुख्याने कोणते विषय शिकवत असत महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये? गणित विषय हे प्रामुख्याने ते शिकवत असत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न कधी बहाल केला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे भारतरत्न यांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न बहाल 1990 मध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता प्रति चौ किलोमीटरला किती आहे? तर बघा किती आहे विद्यार्थी मित्रांनो? महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता प्रति चौ किलोमीटरला प्रामुख्याने 365 इतकी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कोणता आहे आपल्या राज्यातील पहिला साक्षर जिल्हा? सिंधुदुर्ग हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माडिया गोंड ही अतिमागास जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? प्रामुख्याने माडिया गोंड ही अतिमागास जमात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा कोठे आहे गोंडवाना विद्यापीठ? प्रामुख्याने खालीलपैकी गडचिरोली या ठिकाणी प्रामुख्याने आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, NH4 कोणता? तर बघा NH4 कोणता आहे? मुंबई ते चेन्नई हे काय आहे? NH4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लाकडी खेळणी बनविण्याचे ठिकाण महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो? लाकडी खेळणी बनविण्याचे ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये सावंतवाडी या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, MIDCची स्थापना कधी झाली? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कधी झालेली आहे MIDCची स्थापना? 1 ऑगस्ट 1962 मध्ये MIDCची स्थापना ही झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये कधी सुरू झाली? तर बघा कधी सुरू झालेली आहे पहिली कापडगिरणी मुंबईमध्ये? 1854 मध्ये सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? तर बघा कोणता जिल्हा आघाडीवर आहे ज्वारी उत्पादनामध्ये? आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो आघाडीवर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा कशासाठी प्रसिद्ध आहे भीमाशंकर अभयारण्य? शेकरू खारसाठी प्रामुख्याने हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण? औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा कोणत्या नदीवर आहे खडकवासला हे धरण? मुठा या नदीवरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर म्हणजे 8845 मीटर कोणत्या देशात आहे? तर बघा कोणत्या देशात आहे जे की सर्वोच्च शिखर आहे माउंट एव्हरेस्ट? नेपाळ या देशामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कुणी केली आहे? तर बघा कुणी केलेली आहे गुरुकुंज आश्रमाची स्थापना? 1935 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका कोणती? तर बघा कोणती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी स्थापन झालेली महानगरपालिका? पनवेल ही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात? तर बघा किती असतात जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या? 10 समित्या हे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेच्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरपंच व उपसरपंच यांचा कार्यकाळ किती असतो? तर बघा किती असतो? प्रामुख्याने 5 वर्षाचा प्रामुख्याने सरपंच आणि उपसरपंच यांचा कार्यकाळ असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पदार्थांची चौथी अवस्था कोणती? तर बघा कोणती आहे पदार्थांची चौथी अवस्था?
प्लाझ्मा ही चौथी अवस्था आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कलील कोणते? तर बघा कोणते आहे कलील? दूध हे काय आहे? कलील आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वयंचलित वाहनाद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर बघा कशाचा वापर करतात? प्रामुख्याने कॅटालायटिक कन्व्हर्टर हे स्वयंचलित वाहनाद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वापर करतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निसर्गात एकूण किती मूलद्रव्ये आहेत? तर बघा किती आहेत आपल्या निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य? प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो 119 मूलद्रव्ये हे आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॉटस हा उपचार कोणत्या रोगावरती केला जातो? तर बघा कोणत्या रोगावरती केला जातो? डॉटस हा उपचार प्रामुख्याने क्षयरोगावरती केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्षयरोग कोणत्या अवयवात येतो? तर बघा क्षयरोग हे प्रामुख्याने कोणत्या अवयवास होतो? फुफ्फुस या अवयवास प्रामुख्याने होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वाईन फ्लू रोग कशामुळे होतो? तर बघा कशामुळे होतो? प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो विषाणूमुळे प्रामुख्याने स्वाईन फ्लू हा रोग होत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्यमालेतील टिंबटिंब हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे। तर बघा कोणता ग्रह आहे जो की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे? गुरु हा जो ग्रह आहे तो सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो। तर बघा कोणता धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो? हॅलेचा धूमकेतू हा दर 76 वर्षांनीही विद्यार्थी मित्रांनो दिसत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भूगर्भशास्त्रीय अनुमानावरून संपूर्ण पृथ्वीची सापेक्ष घनता टिंबटिंब आहे। तर बघा किती आहे संपूर्ण पृथ्वीची सापेक्ष घनता? 6.6 इतकी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह टिंबटिंब आहे। तर बघा कोणता ग्रह आहे आपल्या पृथ्वीला सर्वात जवळचा? सूर्य हा ग्रह आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 1/12 इतके मतदारसंघातून प्रामुख्याने विधान परिषदेतील इतके सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाळेगारांचा उठाव टिंबटिंब भागात झाला। तर बघा कुठे झालेला आहे पाळेगारांचा उठाव? दक्षिण भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो झालेलं आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, चौरी चौरा घटनेने टिंबटिंब हे आंदोलन संपुष्टात आले। तर बघा कोणते आंदोलन संपुष्टात आलेलं आहे चौरी चौरा घटनेने? तर बघा असहकार हे आंदोलन संपुष्टात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न हे केलेलो आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल व तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।